नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने युरियाबद्दल एक निर्णय घेतलेला आहे। तो किती फायद्याचा किती अडचणीचा येणाऱ्या काळामध्ये ते ठरणारच आहे। केंद्र सरकारने युरियाबद्दल मोठा निर्णय घेतलेला आहे। त्याचा प्रमुख कारण असं होतं की युरियाची साठेबाजारी होऊ नये, युरिया इंडस्ट्रियल यूजला जाऊ नये, खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत युरिया पोहोचावा, त्यासाठी केंद्र सरकारने काही नियमावली चेंज केलेले आहे। केंद्र सरकारने जेवढं क्षेत्र तेवढंच युरिया येणाऱ्या काळामध्ये भेटणार आहे असं एक जाहीर केलेलं आहे। आणखी त्याच्यावरती चाचपणी चालू आहे, त्याच्यावरती एक शिष्टमंडळ काम करत आहे। तर तेच कसं असणार आहे की तुमच्या क्षेत्र जेवढं असेल तेवढाच तुम्हाला युरियाचा कोटा दिला जाणार आहे। तुम्ही जर कधी मका करत असाल, सोयाबीन करत असाल, कपास करत असाल किंवा इतर कुठलंही पीक करत असेल तर त्यावरती एक गव्हर्नमेंट कोटा ठरेल, त्या कोट्याप्रमाणे तुम्हाला युरिया भेटेल, अतिरिक्त युरिया भेटणार नाही। त्यासाठी तुम्हाला सातबाऱ्यावरती नोंद घेणं गरजेचं आहे, पीक पेरा तुम्हाला असणं गरजेचं आहे, फार्मर आयडी तुम्हाला कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे। आणि बाकी इतर राज्यामध्ये 2 राज्यामध्ये तर केंद्र सरकारने डायरेक्ट थेट अनुदान देण्याची चाचपणी चालू केली आहे। त्यामध्ये जर कधी बघायला गेलं तर कर्नाटक आणि हरियाणा राज्याची निवड केलेली आहे। आपण जर कधी जोडून बघितलं तर 1576 रुपयाला इथं युरिया पडतो, त्याला 1309 रुपये सबसिडी जाते। अशी चाचपणी करताय की जर कधी आपण असं केलं तर शेतकऱ्यांना 1576 रुपये आपण घ्यायचे, नंतरला सबसिडी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करायची, ही चाचपणी चालू आहे। आणि जेवढं क्षेत्र तेवढा युरिया ही चाचपणी येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकार करतंय। त्याचं प्रमुख कारण असं आहे की जो काळा बाजार युरियाचा होतो, जो इंडस्ट्रियल यूज मध्ये जास्त युरिया जातो आणि खऱ्या शेतकऱ्यांना जो युरियाचा तुटवडा होतो, आता जर कधी बघितलं त्यावर्षी रब्बी हंगामामध्ये भरपूरशा ठिकाणी युरियाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता। ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी केंद्र सरकार असं करतंय। म्हणजे तुमचा एक कोटा ठरवला जाईल, तुमचं जेवढं क्षेत्र असेल त्याप्रमाणेच तुम्हाला युरिया भेटेल। युरिया खरेदी करताना तुम्हाला आधार कार्ड घेणं गरजेचं आहे, फार्मर आयडी असणं गरजेचं आहे आणि सातबाऱ्यावरती तुमचा पीक पेरा जो असतो आपला दरवर्षी पीक पेरा तुम्हाला घेणं गरजेचं आहे। त्याप्रमाणे कोटा ठरवलं जाईल आणि येणाऱ्या काळात युरियाबद्दल आपण एक आपल्या चॅनलला आज डिटेल व्हिडिओ बनवला आहे, त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती कळेल की युरियाबद्दल काय चेंजेस होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये युरिया बाबतीत जो 40 किलो जो युरिया येणार आहे सल्फर कोटिंग, तो कधीपासून येणार आहे, काय येणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेल्या आहेत। तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।